नमस्कार. आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत धक्कादायक घटना. तर याआधी चॅनलवरती नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करा शांत गावात घडलेली. आणि सगळ्यांमध्ये धक्कादायक प्रतिक्रिया निर्माण करणारी ही घटना म्हणजे फक्त एक गुन्हा नसून ही आपल्या समाजाच्या, कौटुंबिक रचनांच्या आणि मूल्यबोधाच्या खोलवर जाणाऱ्या दुर्दैवी विसंगतींची दखल आहे. अशा प्रकारच्या प्रसंगांनी जेव्हा लोक एकमेकांपासून वळून जातात, संवादामुळे तुटलेले नातेसंबंध जरी कधी-कधी छोट्या वादातून सुरू झाले असले, तरी त्यांचे परिणाम किती मोठे आणि अपरिवर्तनीय होऊ शकतात हे दाखवून देते. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण या घटनेचा तपशील व त्यातील सामाजिक, मानसशास्त्रीय आणि नीतिनिहाय अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रथमच, जेवढे लक्ष वेधून घेते ते म्हणजे कुटुंबातील अंतर्गत ताणतणाव, आर्थिक समस्या, लक्षात न घेण्यात आलेले मानसिक आरोग्याचे संकेत आणि समाजातील लज्जास्पद दुर्लक्ष यांचा संगम. अनेकदा वृद्ध व्यक्तींना त्यांच्या गरजांचा आणि भावनिक आधाराचा पुरेसा विचार न केल्यामुळे ते मात्र आपले दुःख शब्दात मांडत नाहीत. तसेच ज्येष्ठांकडे दुर्लक्ष हे बहुधा घरातील गूढ असंतोष, संवादहीनता आणि आधीपासूनच्या नाजूक नात्यांच्या बंदिस्त वातावरणातून जन्म घेतं. या घटनेतही तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की केवळ एका घटनेच्या पलीकडे जाऊन आपण त्या वेळेपर्यंत घडलेल्या छोट्या छोट्या उपेक्षा, संवादाच्या तुटवड्याचे आणि अंकुश न लागलेल्या वरवाही वागणुकीचे खंड शोधले पाहिजे. स्थानिक तपासही दर्शविते की आरोपी आणि पीडित यांच्यातील पूर्वीचे अनोळखी तणाव, आर्थिक विवाद आणि पारिवारिक जबाबदाऱ्यांबाबतच्या मतभेदांमुळे संबंध तापले होते. परंतु या सर्व मुद्द्यांना जबाबदार म्हणून उचलताना सर्वसमावेशक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. कोणत्याही संवेदनशील घटनेच्या माध्यमातून जेव्हा समाजाला आत्मपरीक्षणाची संधी मिळते, तेव्हा आपण फक्त दोषी शोधत नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मूल्यमापन आणि सुधारणा कशी करावी हेही तपासतो. या पार्श्वभूमीवर स्थानिक समाजसेवी संस्थांनी आणि ग्रामपंचायतीने तातडीने वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध पावले उचलण्याची मागणी केली आहे, ज्यात नियमित सामाजिक हस्तक्षेप, कुटुंबांसाठी काउन्सेलिंग सुविधा आणि सामाजिक एकाकीपण कमी करण्यासाठी स्थानिक समुदाय केंद्रांवर कार्यक्रम आयोजित करणे यांचा समावेश आहे. मनोवैज्ञानिक अभ्यास आणि समाजशास्त्रीय निरीक्षण हे दाखवतात की वृद्धांच्या आयुष्यातील सामाजिक सहभाग वाढवणे, कुटुंबीय संवादाला प्रोत्साहन देणे आणि संघर्ष व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे यामुळे तणावग्रस्त नातेसंबंधांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. अशा प्रकारची घटना घडत असेल तेव्हा पोलीस तपास, न्यायप्रक्रिया आणि समाजातील नैतिक चर्चा या त्रिमाध्यमातून आपण एक न्याय्य आणि समतोल प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यामध्ये अत्यंत काळजीपूर्वक वागणे आवश्यक आहे, कारण पीडितांचे परिवार, विशेषतः इतर ओळखीचे संबंध, विशेष हतबल आणि धक्क्यात असतात. समस्यांची मूळ कारणे शोधण्यासाठी नेहमीच व्यापक चौकशी आवश्यक असते आणि अशा चौकशीतून मिळालेली माहिती केवळ कायदेशीरदृष्ट्या उपयोगी नसते, तर सार्वजनिक धोरणे आणि स्थानिक आरोग्य, सामाजिक सेवा योजना सुधारण्यासाठीही अमूल्य ठरते. स्थानिक अधिकारी आणि तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे की वृद्धांच्या हक्कांची पूर्तता करण्यासाठी आणि घरगुती वर्तनातील गैरसोयीवर अंकुश घालण्यासाठी एकीकडे कठोर कायदेशीर विधाने असली पाहिजेत, तर दुसरीकडे सामाजिक पाठबळ, आर्थिक समतोल आणि एक संवेदनशील, समजूतदार समाज निर्मितीसाठी शाश्वत उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. शिक्षण संस्थांनी, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवून आणि समुदायाने वृद्धांबद्दल आदर आणि काळजीपूर्ण वृत्ती अंगीकारली पाहिजे. माध्यमे आणि स्थानिक नेत्यांनी या घटनेचा उपयोग केवळ धक्कादायक बातमी म्हणून न करता त्यातून मिळणाऱ्या सबकांना लोकांसमोर ठेवायला हवे. म्हणजेच मुलाखती, तज्ज्ञांचे मत आणि समाजातील विविध स्तरांवरील प्रतिक्रिया एकत्र करून सार्वजनिक संवाद सुरू करावा. या संदर्भात काही तज्ज्ञांनी सुचवले आहे की जोड्या आणि कुटुंबांसाठी नियमित थेरपी सेशन्स, आर्थिक सल्लामसलत केंद्रे आणि वयोवृद्धांसाठी हेल्पलाईनची उपलब्धता सुनिश्चित करणे हे तातडीचे पावले आहेत. ग्रामीण भागात असे सुविधा दुर्लभ असतात,
त्यामुळे स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि नागरिक समूहांनी पुढाकार घेत स्थानिक स्वयंसेवक तयार करावे, जे वृद्धांच्या दैनंदिन गरजा आणि मानसिक पाठबळाची माहिती ठेवतील, तसेच कुटुंबातून येणाऱ्या लाचारीच्या अलर्टला त्वरित लक्ष देऊ शकतील. कायदा व न्यायप्रणाली यांच्यातील विश्वास टिकवणे हेही महत्त्वाचे आहे, कारण जर नागरिकांना वाटले की त्यांच्या तक्रारींचे समाधान काळजीपूर्वक केले जाणार नाही, तर ते न्यायापासून दूर जातात आणि हे सामाजिक एकात्मतेला धोकादायक ठरते. त्यामुळे पोलीस तपास पारदर्शक आणि वेळेवर असावा. पीडितांच्या कुटुंबाला आवश्यक ती सुरक्षितता आणि मनोवैज्ञानिक आधार पुरवावा आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने आणि संवेदनशीलतेने चालवावी, यातूनच समाजाला दिलासा मिळतो. त्याचबरोबर स्थानिक शाळा आणि युवक संघटनांनी कार्यक्रम राबवून युवा पिढीत नातेवाईकांप्रती प्रेम, आदर आणि जबाबदारीची भावना रुजवावी, कारण कौटुंबिक संस्कार आणि लोकव्यवहाराचे धडे लवकरच पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. या सर्व अहवालात आर्थिक असमर्थता आणि बेरोजगारीचे दबावही एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो आणि संघर्ष तीव्र होतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आजी-आजोबांसाठी वृद्धांची पेन्शन, आरोग्य विमा सुविधा आणि स्थानिक रोजगार योजना यांचे नियोजन सुधारावे, जेणेकरून घरातील आर्थिक भार कमी होऊन नातेवाईकांमध्ये संवाद आणि सांभाळ वाढेल. सामाजिक संरचना जिथे तुटलेली आहे, तिथे चांगल्या शेजारी, जवळच्या नातेसंबंध आणि समुदायाच्या समर्थनाची आवश्यकता प्रबल होते. गावातील लोकांनी एकमेकांची जाणीव ठेवली पाहिजे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात अचानक बदल दिसतो, त्यामुळे स्थानिक स्तरावर एक निगराणी आणि मदत नेटवर्क तयार करणे हे अत्यंत उपयुक्त ठरू शकते. शाळा, आरोग्य केंद्रे आणि ग्रामसेवा केंद्रे मिळून वेळीच हस्तक्षेप करून अशा घटनेचे जोखमीचे संकेत ओळखू शकतात आणि मध्यस्थी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि गरज पडल्यास कायदेशीर सल्ला पुरवू शकतात. मीडिया जबाबदारीने याबाबत संवेदनशीलतेने लिहायला हवं. उपद्रवी किंवा भडकाऊ तपशील प्रकाशित करून कोणालाही अधिक त्रास होऊ देऊ नये. तरुणांना गुन्हेगारी वर्तनापासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या भावनांना योग्य मार्गाने अभिव्यक्त करण्यासाठी स्थानिक युवक कार्यक्रम, क्रीडा आणि कलात्मक उपक्रम महत्त्वाचे ठरतात. तसेच धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी सामाजिक सांभाळाची भूमिका पार पाडावी. या प्रकारच्या घटनेनंतर न्याय आणि पुनर्वसन यांमध्ये संतुलन साधणे गरजेचे असते. दोषी ठरल्यास कायदेशीर कार्यवाहीची पद्धत योग्य रीतीने चालवावी आणि त्याचबरोबर पीडितांच्या कुटुंबाला आर्थिक व मानसोपचारात्मक आधार पुरवण्यावर उद्देश ठेवावा, कारण पुनर्वसन व समाजाकडे परत येण्याचा मार्ग दाखवणे हे दीर्घकालीन शांततेसाठी आवश्यक आहे. अखेरच्या टप्प्यावर आपण हे देखील विसरू नये की अशा घटनांचा सामना करताना समाजाने आपल्या दैनंदिन जीवनात लहान पण ठाम बदल करावे लागतील. वृद्धांकडे वेळ देणं, त्यांचं ऐकणं, त्यांच्या आर्थिक व भावनिक गरजा ओळखणं, कुटुंबातील समस्यांवर वेळेत मध्यस्थी करणं आणि जर कोणाला मानसिक आरोग्य समस्या असल्याची शंका असेल तर तातडीनं व्यावसायिक मदत घेणं. याउलट नाहीतर अशा दुःखद घटनांचा पुनरावृत्तीचा धोका कायम राहील. म्हणून या दुःखद घटनेचा खरा उद्देश समाजाला एक नवा धडा शिकवणं हाच असू शकतो. ज्येष्ठांचा आदर करणं, कुटुंबाची जबाबदारी ओळखणं आणि समाजाच्या सर्व स्तरांवर सामंजस्य आणि मदतीचा जाळ तयार करणं. स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, माध्यमं आणि प्रत्येक नागरिकानं मिळूनच अशा प्रकारच्या घटनांना टाळण्यासाठी, पीडितांना न्याय व आधार देण्यासाठी आणि भावी घडामोडींना प्रतिबंध करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. या घटनेचा शोक आणि धक्का आपल्याला सतत आठवणीत ठेवेल की न्याय मिळणं आणि सामाजिक बळी कमी करणं यासाठी शासनाचं नियम आणि समुदायाचा नैतिक आधार समान तापमानावर असावा आणि प्रत्येकानं स्वतःच्या वागणुकीची जबाबदारी स्वीकारून वृद्धांना सुरक्षित, सन्मानयुक्त आणि प्रेमळ जीवन देण्याचा संकल्प करायला हवा. कारण शेवटी एखाद्या माणसाच्या आयुष्यावरील अनमोलत्व आणि एकमेकांप्रती आदर हेच आपल्या समाजाचं खरं मापन ठरतात. धन्यवाद.